सुमारे 3 वर्षापासून बंद असलेल्या आदिवासी समाजाचा जिव्हाळ्याचा आदिवासी सहकारी साखर कारखाना बंद झाल्याने आदिवासी शेतकरी, कारखाना कर्मचारी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। आदिवासी टायगर सेनेने याबाबत शेतकरी व कर्मचारी यांची बाजू घेत निवेदन दिले होते। तसेच सदर निवेदनाची दखल घेतली न गेल्यास 26 जून रोजी महामार्ग क्रमांक 6 बंद करण्यात येईल सांगितलं होतं। परंतु प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्याने आदिवासी शेतकरी, कारखाना कर्मचारी तसेच आदिवासी टायगर सेनेचे पदाधिकारी यांनी सुमारे 2 तास रास्ता रोको करीत प्रशासनाला जाब विचारला। परंतु काही ठोस आश्वासन मिळत नसल्याने आंदोलकांनी घोषणाबाजी करीत प्रशासनाचं लक्ष वेधले। तदनंतर माननीय तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। तसेच तहसीलदार यांनी आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावित यांच्याकडे लेखी आश्वासन देत लवकरच धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक, द्वारकाधीश साखर कारखाना प्रशासन, आदिवासी साखर कारखाना डोकारे संचालक मंडळ यांची बैठक बोलावून दिलेल्या निवेदनाची दखल घेतली असता आंदोलकांनी समाधान व्यक्त केलं। तसेच अगर डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा, समाधानकारक तोडगा न निघाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा गर्भित इशारा दिला आहे। महामार्गावर सुरू असलेल्या आंदोलनात आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावित, तालुका अध्यक्ष किरण गावित यांच्यासह कारखाना कर्मचारी, ऊस उत्पादक आदिवासी शेतकरी आदी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल सोनवणे व पोलीस अंमलदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। शासन प्रशासन इथं आमच्या घटनास्थळी आलेलं आहे, आंदोलनास्थळी, आणि त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की जे बँक आहे आणि द्वारकाधीश आहे कारखाना ज्यांनी घेतलेला होता, तर त्यांच्या माध्यमातून सकारात्मक चर्चा घडवून आणणार आहेत। मीटिंगसाठी ते पत्र काढणार आहेत आणि आम्हालाही तसं लेखी आश्वासन ते देत आहेत की बुवा सदर या 2-4-5 दिवसामध्ये आम्ही तशी मीटिंग घडवून आणत आहोत आणि सकारात्मक चर्चा करणार आहोत। त्या चर्चेमध्ये कारखाना जो आहे तो कुठल्या पद्धतीने कसा आपण सुरू करणार आहोत तर त्या संदर्भात ते तिथं निर्देश देणार आहेत। तरी या आंदोलनामध्ये जे माझे तमाम तालुक्यातले पदाधिकारी, कारखान्याचे कर्मचारी आणि शेतकरी हे जमलेले आहेत, सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या म्हणजे या आंदोलनाला स्थगिती देतोय। आम्हाला जर सकारात्मक चर्चा घडवून आणली नाही आणि कारखाना चालू करण्यास त्यांनी जर समजा की निर्णय घेतला नाही तर मग लक्कडकोट ते विसरवाडीतले जेवढे पण हायवेला फाटे आहेत तिथं आम्ही तंबू मारणार आहोत आणि हेच आमचं पुढचं आंदोलन राहणार आहे। याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आहे आम्ही आदिवासी टायगर सेना आणि सगळे शेतकरी, कर्मचारी यांच्या माध्यमातून करणार आहोत। पोरांना, बायकोंना, सगळ्या घरातले जेवढे पण साधनं आहेत त्यांना सगळ्यांना, बकरी कोंबड्यांना घेऊन आम्ही इथंच आमचं तंबू टाकणार आहोत। जोहार, जय आदिवासी। नमस्कार। आदिवासी टायगर सेना नवापूर तालुक्यातील शेतकरी व आपला जो आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे आहे त्या कारखान्यातील कर्मचारी यांच्या वतीने मागे 17 तारखेला व 24 तारखेला मला कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न होण्याबाबत निवेदन देण्यात आलेले होते। त्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण द्वारकाधीश सहकारी साखर कारखाना असेल, धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँक असेल, आदिवासी डोकारे कारखाना असेल यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत। त्या अनुषंगाने आज जे शेतकरी, कामगार एकत्र आले होते त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तसेच जिल्हा बँकेशी चर्चा केल्यानंतर पुढील काही 2 ते 3 आठवड्यात आपण एक सर्वांची सामूहिक बैठक करून सकारात्मक चर्चा घडून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि मला विश्वास आहे की नक्की यातून काहीतरी चांगला तोडगा निघेल। सर्वांनी आज चांगलं सहकार्य करून आंदोलन मागे घेतलं त्याबद्दल मी सर्व शेतकरी असतील, कर्मचारी असेल त्यांचं स्वागत करतो, धन्यवाद मानतो। धन्यवाद।